नमस्कार मित्रांनो, धर्मादाय आयुक्त डिपार्टमेंट अंतर्गत 2025 मध्ये 179 पदासाठी जाहिरात आली होती मित्रांनो. तर निकाल जाहीर करण्यात आलेला आहे म्हणजेच इन्स्पेक्टर या पदाचा निकाल जाहीर झालेला आहे मित्रांनो. तुमचा फायनल स्कोर रिपोर्ट डिक्लेअर करण्यात आलेला आहे. म्हणजेच तुमचा नॉर्मलायझेशन स्कोर डिक्लेअर झालेला आहे मित्रांनो. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहे की एकूण किती कॅन्डिडेटने एक्झाम दिलेली आहे आणि हाय स्कोर किती आलेला आहे आणि कट ऑफ किती लावू शकतो. ते हे सर्व डिटेल्स आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहे मित्रांनो. तर व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा. तर बघू शकता तुम्ही चॅरिटी कमिशनर महाराष्ट्र स्टेट मुंबई अंतर्गत 179 जागेसाठी ही जाहिरात होती मित्रांनो. 2025 मध्ये ही जाहिरात आली ती बघा. आणि निरीक्षक या पदासाठी मित्रांनो तब्बल 121 जागेसाठी ही 121 जागा होत्या मित्रांनो. बघू शकता तुम्ही निरीक्षक पदासाठी 121 जागा होत्या. खाली बघू शकता रोल नंबर, कॅन्डिडेट फुल नेम, मार्क आफ्टर ऑब्झर्वेशन, रोल स्कोर, प्रो रेटेड मार्क आणि मार्क आफ्टर नॉर्मलायझेशन म्हणजे तुमचा फायनल स्कोर आहे मित्रांनो. तर बघू शकता तुमचा स्कोर किती आलेला आहे तुम्ही चेक करा मित्रांनो. तर बघा एकूण किती कॅन्डिडेटने एक्झाम दिलेले बघू शकता. 87,527 कॅन्डिडेटने एक्झाम दिलेले मित्रांनो. तर बघा कॅन्डिडेटला किती स्कोर आलेला आहे. 167, 179, 173, 171. तुमचं जर यादीत नाव सापडत नसेल तर मित्रांनो तुम्ही कंट्रोल F दाबा आणि तुमचं नाव टाईप करा. जर तुमचं यादीत नाव नसेल तर मित्रांनो तुमचं जर स्कोर 45% पेक्षा कमी असेल त्यामुळे तुमचं यादीत नाव येणार नाही मित्रांनो. ज्यांना 85% प्लस म्हणजे 90 प्लस मार्क आहे मित्रांनो. ओपनवाल्यासाठी 90 प्लस पाहिजे आणि इतर मागासवर्गासाठी समजा ओबीसी वगैरे असेल तर 85 प्लस पाहिजे तरच तुमचं यादीत नाव येईल मित्रांनो. म्हणजे तुमचा स्कोर दाखवण्यात येईल. नाहीतर जर तुमचं 85 मार्कपेक्षा कमी असेल तर तुमचं यादीत नाव नसणार आहे. ज्यांचा स्कोअर 90 प्लस येते अशाच कॅन्डिडेटच्या याच्यात नाव असणार आहे मित्रांनो ओपनवाल्यासाठी. परत सांगतोय मी. आता काही कॅटेगरीचा बघा स्कोर कमी पण आलेला आहे. तर बघा मित्रांनो हाय स्कोर किती आहे बघू शकता तुम्ही. आणि मित्रांनो कट ऑफ बघा 185 प्लस ओपनचा कट ऑफ जाण्याची दाट शक्यता आहे मित्रांनो. हा एक अंदाज आहे अजून कन्फर्म आपण सर्व डिटेल्स बघूया रँक नुसार की किती कट ऑफ लागू शकतो. पण एक हा अंदाज आहे मित्रांनो कारण की 185 प्लस कट ऑफ लागण्याची दाट शक्यता आहे. कारण की कॅन्डिडेटला बघू शकता तुम्ही 170 85 स्कोर येतोय बघा. 187 प्लस 187 मार्क मित्रांनो. ज्या कॅन्डिडेटचा स्कोर 185 प्लस येतोय मित्रांनो हे सर्व कॅन्डिडेट सेफ झोनमध्ये असणार मित्रांनो. इथं बघू शकता तुम्ही बघा हाय स्कोर किती बघा 100. आणि निकाल लवकरच लागण्याची दाट शक्यता आहे मित्रांनो. ज्या कॅन्डिडेटचा चांगला स्कोर येतोय आणि जर चांगला रँक येतोय स्कोर चांगला असेल तर तुम्ही सर्व डॉक्युमेंट रेडी ठेवा मित्रांनो. कारण की फास्ट प्रोसेस होण्याची दाट शक्यता आहे. आणि आणि कट ऑफ जे आहे मित्रांनो 185 प्लस कट ऑफ लागण्याची दाट शक्यता आहे. कारण की 121 जागा आहे मित्रांनो. एक 121 जागेसाठी आता बघू शकता एक कॅन्डिडेटच्या पाठीमागे जर 4 कॅन्डिडेटला बोलवलं समजा तर 180 180 85 प्लस वाले जास्त कॅन्डिडेट आहेत. त्यामुळे 185 प्लस रिझल्ट लागण्याची दाट शक्यता आहे मित्रांनो.
बघा तुमचं यादीत नाव आहे का तुम्ही चेक करू शकता. जर तुमचं यादीत नाव नसेल तर मित्रांनो, कारण की हा फायनल रिझल्ट नाहीये. फक्त हा तुमचा नॉर्मलायझेशन स्कोर आहे मित्रांनो. जर तुम्हाला या पी-डी-एफची लिंक पाहिजे असेल तर तुम्ही मित्रांनो, तुम्ही डिस्क्रिप्शनमध्ये चेक करू शकता. सर्व व्हिडिओचे मित्रांनो आपण डिस्क्रिप्शनमध्ये लिंक देत असतो. तुम्ही तिथे लिंक चेक करत जा. ऑफिशियल वेबसाईट असेल किंवा रिझल्ट लागलेला असेल, सर्व लिंक आपण डिस्क्रिप्शनमध्ये ॲड करत असतो मित्रांनो. आणि तुमचा स्कोर किती आलेला आहे ते पण सांगा मित्रांनो. त्यानुसार आपल्याला कट ऑफ काढता येईल किती आलेला आहे. पण मित्रांनो इथं तुम्ही तुमचा रँक चेक करू शकता. त्यानुसार सांगा मित्रांनो, तुमची रँक किती येते आणि स्कोर किती येतोय. तर अशाच नवीन अपडेटसाठी मित्रांनो चॅनलला सबस्क्राईब, लाईक, शेअर करायला विसरू नका. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.